दादांचं जीवन मला जवळून पाहण्याची संधी मिळाली ते सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आमदार झाले आणि त्यानंतर ऊर्जा राज्यमंत्री झाले तेव्हापासून त्यावेळी महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये मी होतो आणि त्यांची आणि माझी अतिशय घनिष्ठ मैत्री झाली। ती मैत्री नंतर राजकारणाच्या पलीकडे होती। नियमितपणे दिल्लीला जेव्हा दादा यायचे नेहमी माझ्या घरी यायचे। आल्यानंतर पहिले खिशातला एक कागद काढायचे। त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय प्रोफेशनल होतं। ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटी जशी होती तशी डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी पण होती, विकासाची दृष्टी पण होती आणि कठोर निर्णय घेण्याची हिंमत पण होती, लोकाभिमुखता होती आणि योग्य सत्य असेल तर सत्य म्हणण्याची ताकद पण होती। आणि त्यामुळे अनेक वेळा तेव्हा जे विषय निघायचे, पालखी मार्ग बांधत असताना अडचणी यायच्या, प्रत्येक छोट्या छोट्या गावातले प्रश्न ते लिहून आणायचे आणि सगळे प्रश्न ते सोडवून द्यायचे। मला ते म्हणाले की पुण्याकरता तुम्ही काहीतरी करा। त्यांच्या आणि देवेंद्रजीच्या आग्रहाखातर पुण्याकरता 3 मजली उड्डाण पुलाची 50,000 कोटीची एक योजना तयार केली। ती मंजूर झाली आणि मी त्यांना फोन केला की महानगरपालिकेची निवडणूक झाली की तुम्ही आणि देवेंद्रजी मिळून आपण भूमिपूजनाचा कार्यक्रम घेऊ। तो त्यांचा माझा शेवटचा फोन।